संदीप काय म्हणतो, कसा आहेस? मी एकदम मस्त. आणि मी आता हा विचार करतोय की आजची आपली जी रेसिपी आहे ती बनणार कशी आहे. नेहमीप्रमाणे मस्त झगास, एकदम झगास. तर आपल्या या रेसिपीचं नाव काय आहे? 2 रेसिपीज आहेत आज आपण करायच्या. त्या नॉर्थ इंडियन क्युझिन त्याच्या बेसिसवर आपण काही चांगल्या रेसिपीज त्यातल्या निवडलेल्या आहेत. मतलब कुछ अच्छा बनने वाला है. तर छान अशी रेसिपी आहे. एक पुलावची रेसिपी आहे. ओके. आणि एक स्नॅक रेसिपी आहे, स्टार्टर रेसिपी आहे. हो. स्टफ आलू ही स्टार्टर रेसिपी आहे. स्टफ आलू स्टार्टर मध्ये. मग मेन कोर्स कसा असणार आहे? मग त्याच्यासाठी एक छान असा पुलाव आहे. ओके. आचारी चना पुलाव. आचार ही बेसिकली एक टाइप ऑफ डिश आहे. ओके. तर त्याला इनकॉर्पोरेट करून आपण एक छान अशी एक पुलावची रेसिपी बनवायची. आचारी चना पुलाव. चना पुलाव तर इंटरेस्टिंग अशी रेसिपी आहे. तर सुरुवात करूया. काय काय साहित्य लागतं ते प्रथम सांगतो मी तुला. तांदूळ आपण भिजवून घेतलेला आहे आणि चना आहे. थोडंसं मी लोणचं वापरणार आहे. त्याच्यासोबत लाल तिखट आहे, थोडा गरम मसाला घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आपण, आणि हळद आहे. बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल. तर ही रेसिपी जी आहे ही तुपामध्ये किंवा बटरमध्ये किंवा तेलामध्ये या तिघांपैकी कुठल्याही एका मीडियममध्ये तुम्ही बनवू शकता. तर आपण सुरुवात करूया. अगदी. सर्वप्रथम गॅस, त्याच्यामध्ये तेल सर्वप्रथम. बरं. तेल किंवा तूप जे योग्य वाटेल ते. 2 टेबलस्पून तेल, जेणेकरून जे मसाले आहेत सर्व छानपैकी फ्राय झाले पाहिजे. तेल तापलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण स्लाइस केलेले कांदे आहेत ते सर्वप्रथम ऍड करायचे. तर हे कांदे आपण फ्राय करून घ्यायचे. बरं. आणि चांगले खरपूस झाले पाहिजे. छान गोल्डन फ्राईड ब्राऊन झाली पाहिजे. जोपर्यंत कांदे फ्राय होतात तर काय करायचं, कांदे फ्राय होतानाच ह्याच्यामध्ये जो आचारी मसाला जो आहे आपल्याकडे तो एक एक त्याच्यामध्ये ऍड करून छानपैकी त्याला रोस्ट करून घ्यायचं. म्हणजे तेवढा आपला वेळ वाचेल. आता ह्याच्यातच मी थोडंसं जिरे, कलोंजी म्हणजे हे कांद्याच्या बिया असतात. बर. साधारणतः 1 चमचा. एक 1:1 प्रमाण ठेवायचं. फक्त मेथीचं जे प्रमाण आहे थोडंसं कमी ठेवायचं, कारण मेथी थोडीशी कडू असते. आणि हिंग अर्धा चमचा. तर हा टोटल आचारी मसाला जो आहे आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आणि थोडंसं जे आहे मीठ मी त्याच्यामध्ये घालतो. छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं. ह्या छान सगळ्या मसाल्याचं एक कॉम्बिनेशन, एक फ्लेवर तुम्हाला जर येत असेल तर त्या पुलावला अजून मजा आहे. म्हणजे आपण जे घरी लोणचं बनवतो तर लोणच्यामध्ये आपण जसं ह्याचे दाणे वापरतो, म्हणजे फोडलेली मोहरी जी आहे ती आपण त्याच्यामध्ये वापरतो, किंवा तेलाचं प्रमाण जास्त असतं. मीठ बघितलं तर आपण रॉक सॉल्ट म्हणजे जे जाडं मीठ आहे ते आपण त्याच्यामध्ये वापरतो. थोडासा कलर येत आलेला आहे. छान याला गोल्डन रंग आलाय. भिजवलेले जे चणे आहेत हे घालायचे. हे साधारणतः 1 वाटी आपण घेतलेले आहे. 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी आपण काबुली चना घेतलेला आहे. हे प्रमाण तुम्ही नक्की लक्षात ठेवा जे गिरीशजी सांगतायत. आणि हे शिजवून घेतलेले आहेत. रात्री मी भिजत घातले होते पाण्यामध्ये आणि सकाळी उठून त्याला थोडंसं मीठ घालून शिजवलेले आहे. बरं. कांद्यासकट हे काबुली चणे जे आहे आणि मसाला आहे एकत्र एकजीव करून घ्यायचे. आणि मग ह्याच्यातच आपल्याला ही आलं लसणाची जी पेस्ट आहे ही 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. थोडंसं स्पायसी होईल का आल्या लसूणच्या पेस्टमुळे? फ्लेवर येते. आलं लसूण घातलेलं आहे. एक 5 मिनिटं त्याला छान उकळ येऊ द्यायची. त्याला कंटिन्युअस स्टर करत राहा एकजीव होईपर्यंत, नाही तर खाली लागण्याचे चान्सेस. आणि 5 मिनिटं तुम्हाला वाट पाहावी लागेल. काबुली चना मस्तपैकी खरपूस भाजून झालेला आहे. आपण पाहू शकता गोल्डन रंग, थोडासा तांबूस रंग जो आहे
तो कांद्याला आलेला आहे. आता पुढे काय? आता आपण याच्यामध्ये जे स्पाइसेस आहेत म्हणजे लाल तिखट, हळद आणि थोडा गरम मसाला त्याच्यात घालून घ्यायचा. बर, हे अर्धा चमच मी तिखट म्हणजे तुमच्या चवीप्रमाणे तिखट तुम्ही ऍडजस्ट करू शकता, कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाहीये. बर, तर मग जर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर मग लाल तिखट थोडंसं जास्त घालू शकता. हळद हाफ टेबलस्पून आणि गरम मसाला जो आहे तो पण अर्धा चमचा घालायचा. पुन्हा एकजीव करून घ्यायचंय. पुन्हा याचा एक रंग बदलेल. आता या सगळ्या मसाल्यांचा रंग त्याला येईल. हे एकजीव झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मी थोडंसं लोणचं जसं सांगितलं होतं तुम्हाला, हे लोणचं घेतलेलं आहे मी आंब्याचं. तर हे 1 स्पून मी घेतलेलं आहे. हे मी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आंब्याचं लोणचं आहे. आंब्याचं लोणचं आहे. जर तुम्हाला ते पीसेस नको असतील तर थोडंसं तुम्ही मिक्सरला ग्राइंड करून सुद्धा ते त्याच्यामध्ये घालू शकता. बर, पण आता ह्याच्यामध्ये चणे असल्यामुळे म्हटलं थोडंसं एक आंब्याची एक कोय जर त्याच्यामध्ये गेली तर दाताखाली छान चव येईल त्याची. हे भाजून घेतलेलं आहे आपण आणि आपल्याकडे आता भिजत ठेवलेला जो तांदूळ आहे तो आता आपल्या याच्यामध्ये घालून फ्राय करून घ्यायचं. ते मेन उद्देश आहे की तो प्रत्येक दाणा जो आहे तो वेगळा सेपरेट मस्त फुलला पाहिजे. हो, हे एकजीव छान करून घ्यायचे आपल्याला. ते काय होतं की तेलाची एक कवर एक कोट होतो त्या राईसच्या प्रत्येक कणांना, आणि जेव्हा तो शिजतो मग तुम्हाला एक एक सिंगल ग्रेन असा तो राईस तुम्हाला मिळतो. म्हणून जेव्हा पण आपण पुलाव जेव्हा बनवतो हे आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये पहिला फ्राय करू आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये गरम पाणी घालू. बर, आता ह्यात आपण मीठ नाही घातलेलं तर आता ह्याच्यात मीठ घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ. ओहो, क्या बात है. अगदी कलरफुल. तर हा राईस आपण त्याच्या सगळ्या भाज्यांबरोबर, मसाल्याबरोबर, चण्याबरोबर फ्राय करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर जेवढा तुम्ही तांदूळ घेतलेला आहे त्याच्या डबल क्वांटिटी म्हणजे 1 वाटी घेतलं असेल तर 2 वाटी तुम्हाला गरम पाणी किंवा उन्हून पाणी किंवा कोमट पाणी जर असेल तर त्याच्यामध्ये ते घालायचे. पण मला वाटतं कोमट पाणी जास्त सोयीस्कर असेल. कोमट पाणी नेहमी सोयीस्कर. आणि आता आपल्याला किती वेळ वाट पाहावी लागणार आहे? याला एक 12 ते 15 मिनिटं लागतील. बर, जोपर्यंत ही रेसिपी होते तोपर्यंत आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण आपली जी पुढची रेसिपी आहे ती आपण चालू करू शकतो. बर, तर हे आपण याला एक उकळ येईपर्यंत मोठ्या फ्लेमवर कुक करूया आणि त्याच्यानंतर मग त्याला स्लो फ्लेमवर आपण साईडला ठेवून देऊया म्हणजे तो स्टीममध्ये कुक होत राहील. बर, 10 ते 15 मिनिटं आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. कुठेच जाऊ नका, राहा आमच्या सोबत. उकळ आलेली आहे. आपण काय करूया, याला झाकून साईडला ठेवूया म्हणजे तो छान त्या वाफेमध्ये शिजेल. अजून साधारणतः 5 ते 8 मिनिटं आपला वाट पाहावी लागणार आहे. 5 ते 7 मिनिटं तर आराम जातील त्याला शिजायला. याला मंद आचेवर करूया. हा, अगदी स्लो फ्लेमवर. याला 5 ते 7 मिनिटं आपल्याला लागतील शिजायला. तर तो शिजू द्या. तोपर्यंत आपली जी नेक्स्ट रेसिपी आहे ती आपण चालू करूया. पुढची रेसिपी आपण बनवणार आहोत स्टफ आलू, जी स्नॅक्स म्हणून तुम्ही सर्व करू शकता. तर साहित्य काय काय लागणार आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊया. संदीप, बटाटे घेतलेले आहेत आपण शिजवलेले आहेत. नंतर कांद्याची पात घेतलेली आहे, पनीर घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, सेव घेतलेली आहे आपण थोडी, आणि मीठ चवीप्रमाणे मीठ आणि तेल. अगदी सिंपल रेसिपी आहे. बरं, स्टफिंग पहिलं बनवून घेऊया. तर पनीर जे आहे हे मी ग्रेट करून घेतलेलं आहे. अच्छा, 1 कप पनीर आहे म्हणजे 70 ते 80 ग्राम पनीर असणार आहे. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि त्याच्यात कांद्याची पात जी आहे
पण हे पनीर आणि कांद्याची पात याचं कॉम्बिनेशन एकदम मस्त वाटतंय. हो, कलरफुल सुद्धा आहे, म्हणजे व्हाईट आणि थोडंसं ग्रीन. यात थोडीशी मिरची चवीप्रमाणे तुमच्या, आणि मीठ ते सुद्धा चवीप्रमाणे एकजीव करून घ्यायचं. बरं. अच्छा, जे स्टफिंग जे आहे हे आपण आता पनीर आणि कांद्याची पात यूज करून केलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन्स करू शकता. बरं. पनीरच्या ऐवजी चीज यूज करू शकता, किंवा मग जसं कोबी आहे हा बारीक कापून, किंवा गाजर बारीक कापून, शिमला मिरची हे एकत्र स्टफिंग ते मोठं होऊन जाईल. जसं तुम्हाला जे आवडतं, जसं आता काही लोकांना चायनीज खायला खूप आवडतं, तर त्या लोकांनी चायनीज पद्धतीने ते बनवावं. असं वेगवेगळे स्टफिंग तुम्ही बनवू शकता. हे सिंपल एक म्हणजे घरच्या घरी फटाफट ही रेसिपी तुम्ही करू शकता. जर घरी कांद्याची पात आहे तर पनीर आणलं आणि पटकन हे बनवून रिकामा. यातच थोडीशी शेव, म्हणजे कसं आहे की पनीर सॉफ्ट आहे, त्याच्याबरोबर शेव थोडीशी क्रंची, कांद्याची पात, मिरची, वेगवेगळे टेक्स्चर्स तुम्हाला एकाच रेसिपी मध्ये मिळतील. आता हे जे बटाटे आहेत हे आपण शिजवून घेतलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं, याला हॉलो करायचं. तर सर्वप्रथम एका छोट्या नाईफने त्याला थोडंसं कट करून घ्यायचं असं, आणि हे जे आहे माझ्याकडे ॲपल हे असं आतमध्ये घालून ते छान खालपर्यंत काढून घ्यायचं आपल्याला. हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. असेच आपल्याला सगळे बटाटे जे आहेत त्याची सुरुवात अशी कट करून त्याला हॉलो करायचं. हो, आतपर्यंत स्टफिंग करायला सोपं गेलं पाहिजे. म्हणजे त्याला स्पेस भेटली पाहिजे. आतमध्ये जे स्टफिंग आपण टाकणार तिथपर्यंत बसायला त्याला एक स्पेस भेटली पाहिजे. आणि काढून घ्यायचं. शिजवलेले जे बटाटे आहेत ते तुम्ही त्या स्टफिंग मध्ये मिक्स करू शकता. बरं. थोडं छोटा चमचा घेऊन आतलं जे एक्सेस आहे ते तुम्ही कट करून काढू शकता त्याच्यातून. त्याच्यासाठी हा जो स्पून आहे त्याची बॅक साईड तुम्ही यूज करा, म्हणजे ते पटकन निघून येईल, त्याला एक व्यवस्थित आकार मिळेल. आता हे बघा छान त्याला छोटा होल पडलेला आहे, म्हणजे याच्या आतमध्ये तुम्ही जे स्टफिंग आहे हे तुम्ही फिल करू शकता. आणि त्याच्याने खूप खालपर्यंत पण गेलेलं आहे. त्याच्यामुळे जास्त स्टफिंग होण्याची शक्यता आहे. हे छानपैकी असं स्टँड सुद्धा आहे. तर मी हे ओपन करून बघतोय काय झालंय भाताचं. वा, छानपैकी शिजलेला आहे हा. याला एक थोडंसं आपल्याला अपसाईड डाऊन करायचं आहे. जास्त त्याला हलवायचं नाही, हलवलं तर मग तो तुटणार. अगदी अलगद ऑलमोस्ट झालेला आहे. आपल्याला याला एक 2 मिनिटासाठी आता आपल्याला शिजवायचं आहे. सेम फ्लेम ठेवायची, स्लो फ्लेमवर, आणि त्याला एक 2 मिनिटासाठी आपल्याला शिजू द्यायचं. हे आतून छानपैकी कफ करून घेतलेले आहे, होल केलेले आहेत, जेणेकरून आपले जे स्टफिंग आहे ते त्याच्या आतमध्ये जाईल, व्यवस्थित होईल. पण मला एक सांगा, हे पोटॅटो पाहत असताना हे मस्त छान सेम साईज मध्ये दिसतात, पण असंच प्रत्येकाला भेटेल अशी शाश्वती नाही. मार्केटमध्ये बेबी पोटॅटोज अवेलेबल आहेत, किंवा काश्मीरी आलू, दम आलू जे बोलतात ते छोटे असतात साईजने. तेच आपण घेतलेले आहेत. ते शिजवून मग आपण त्याच्यातून कार्व करून घेतलेले आहे, म्हणजे ते करायला सोपं. माझ्यामध्ये आपला राईस झालेला आहे. आपण बंद करून घेऊया, म्हणजे तो आतमधले त्याची जी स्टीम आहे त्याच्यात तो शिजत राहील. ते झालेलं आहे. आता हे करून घेऊया आपण. स्टफ करूया. तर स्टफ करायच्या आधी आपल्याला थोडेसे ते फ्राय करून घ्यायचे. बरं. डीप फ्राय करून घ्यायचे, आणि त्याच्यानंतर मग त्याच्या आतमध्ये आपल्याला जे स्टफिंग आहे ते स्टफ करायचे. बरं. तर गॅस चालू करून घेऊया आपण, आणि तेल तापत ठेवूया.
देऊ इच्छितो की जर तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल जर तुम्हाला मेंटेन करायचं असेल, म्हणजे ज्याला आपण रेग्युलराइज करणं म्हणतो, तर मला वाटतं कढीपत्ता सर्वात उत्तम साधन आहे. कढीपत्ता जेव्हा तुम्ही जेवणामध्ये येईल तेव्हा प्लीज काढून टाकू नका. कढीपत्ता खा, त्याच्याने तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल नक्कीच चांगलं राहतं. तेल तापलेलं आहे, तर आपण पोटॅटोज जे आहेत ते फ्राय करून घेऊया. एक 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 थोडंसं सांभाळून आपल्याला फ्राय करायचं आहे. फ्राय करायचं. बरोबर गिरीश, याला आता किती वेळ ठेवावे लागेल आपल्याला? 1-2 मिनिटासाठी हलकसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं. आणि मला वाटतं तेल तापल्यामध्ये लगेच होईल. लगेच होऊन जाईल. आपण बघितलं असेल की जनरली जेव्हा पण असे काही तळण्याचे पदार्थ असतात ना, तर जी मंडळी करतात ते काहीतरी गात असतात. याचं कारण काय? म्हणजे ते असं करताना असं गावं असं वाटतं की नेमकं काय? शेवटी कसं आहे, गाणं म्हटलं की माणूस कसा आतून प्रफुल्लित राहतो. तर मग कुठलंही असं काम करताना जर आतून तुम्ही प्रफुल्लित असाल तर ते काम एवढं छान होतं. आणि म्हणजे असं वाट बघायला लागतं. मग वाट बघत त्याच्याकडे बघण्यापेक्षा काहीतरी गुणगुणलेलं किंवा गायलेलं नेहमीच चांगलं असतं. एक मिनिट, या नोटवरती तुम्हाला कोणतं गाणं सुचतंय गिरीशजी? बटाटे छान फ्राय झालेले आहेत. हा, हे आपण काढून घेऊया. बरं, त्याच्यानंतर गाणं होईल. तांबूस कलर थोडासा आलेला आहे. एक छान क्रिस्पी आणि तांबूस रंग आलेला आहे त्याला. हे पोटॅटोज आता आपण काढून घ्यायचे ते का डॉटेड पेपर किंवा पेपर नॅपकिनवर, जेणेकरून जे एक्सेस ऑइल आहे ते पेपर नॅपकिन सगळं सोक करून घे. एक महत्वाची टिप गिरीशजींनी दिलेली आहे की एक्सेस तेल जे असेल, जे जास्त झालेलं असेल, ते अशा पेपरवर तुम्ही काढल्यानंतर ते तुम्ही अवॉइड करू शकता. म्हणजे ते शोषून घेतो बेसिकली. आता उरलेले जे 4 पोटॅटोज आहेत ते सुद्धा आपण पटापट त्याच्यातच फ्राय करून घेऊया. ह्याला सुद्धा छान खरपूस असा रंग आलेला आहे, तर हे सुद्धा आपण काढून घेऊया. पेपरवर आपण काढून घेऊया. आणि गॅस बंद करून घेऊया. आता ह्याला फायनल आपल्याला टचअप द्यायचं आहे. टच म्हणजे काय, आपल्याला हे स्टफ करून घ्यायचं, थोडं गार्निश करायचं आणि रेडी टू बस. एकदम सिंपल आहे. आता ज्या डिशमध्ये आपल्याला हे सर्व करायचं आहे त्या डिशमध्ये आपण हे एक एक पीस जे आहे ते लावून घेऊया. म्हणजे सजावटीचं काम सुरू. गरम आहेत एकदम. ओहो, आणि जे स्टफिंग आपल्याकडे आहे हे या स्पूनने आपण त्याच्या आतमध्ये भरायचं. अगदी थोडं थोडं भरायचं. रसिको, तुम्हाला आठवत नसेल तर पुन्हा एकदा आपण आठवण करून देऊया. हे जे स्टफिंग मटेरियल आहे ते मटेरियल म्हणजे पनीर, त्याचबरोबर कांद्याची पात आणि त्यामध्ये थोडीशी मिरची. बरोबर बरोबर. आणि याचं स्टफिंग आपण आता करणार आहोत. थोडं थोडं करून आपल्याला छान त्याच्या आतमध्ये भरून घ्यायचं आहे. हे आपण प्लेटमध्ये अरेंज करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, थोड्याकडे आपल्याकडे नायलॉन जी शेव आहे ती थोडी थोडी वरून हलकीशी त्याच्यावरती अशी एक टेक्स्चर वेगळा येण्यासाठी. हा, म्हणजे खाताना थोडंसं तुम्हाला क्रिस्प जे आहे ती लागली पाहिजे. स्टफ पोटॅटो हे तयार आहे. ही एक डिश आपली तयार झालेली आहे. भात सुद्धा तयार झालेला असणार. पुलाव अगदी छानपैकी मुरला असणार आहे. आता क्या बात आहे. पुलाव तयार झालेला आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. पण गिरीशजी, मगाशी तुम्ही म्हणाला होता अगदी बरोबर आहे की अगदी एक एक दाणा जो एक एक ग्रेन आहे तो आपला असा मोठा आणि छान फुललेला दिसतोय. आणि मला वाटतं हीच याची खासियत आहे पुलावची. पुलावची हीच खासियत असते. ही काढून घेऊया आपण प्लेटमध्ये. रंग छान आहे, अगदी सुगंधही छान आहे आणि स्टफ हा क्या बात आहे. म्हणजे प्लेट हातात मिळतात ही दुसऱ्या कोणाला मिळणार नाही एवढं मात्र नक्की.
तर ही अशीच तुम्ही छानपैकी याचा आस्वाद घेऊ शकता असं मला वाटतंय. गरमागरम आहे. थोडंसं तूप किंवा याच्याबरोबर थोडंसं लोणचं जरी तुम्ही घेतलं पण यामध्ये आपण सुरुवातीलाही लोणचं घातलेलं आहे. पण जर तुम्ही ह्याच्या बरोबर काय खायचं असेल तर नुसतं लोणचं किंवा थोडंसं दही हे घेऊन जर खाल्लं तर मंडळी तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा. गिरीश जी, थँक्यू सो मच फॉर दिस वंडरफुल रेसिपी. आणि ईट हेल्दी, बी हेल्दी.